एक प्रश्न विचारतो, जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुम्हाला घरातली कामं, मुलांच्या जबाबदाऱ्या आणि कुटुंब याच्यातून खरंच वेळ मिळतो का? आणि जर मी तुम्हाला म्हटलं तुम्ही महिन्याला 10 ते 15,000 रुपये हे सगळं कामं करून पण कमवू शकता तर कसं वाटेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जॉबला जायची गरज नाही, घरी बसून तुम्ही हे काम करू शकता. ना तुम्हाला डिग्रीची गरज आहे, ना लाखो रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटची. फक्त तुम्हाला तुमच्या मनामध्ये जिद्द पाहिजे की मला काहीतरी करायचं. आज मी तुम्हाला असे 3 जबरदस्त स्किल सांगणार आहे, ज्या शिकून तुम्ही चांगल्या प्रकारे 10 ते 15,000 रुपये, 20-30,000 रुपये आरामशीर घर बसल्या कमवू शकता. कोणते प्लॅटफॉर्म आहेत ते आणि काय करायचे काम आणि कसं असणार आहे, चला पाहूया. नमस्कार, मी यश कुंभार म्हणजेच वायके. स्वागत तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे वायके डिजिटल मराठी. आपण ऑनलाईन अर्निंगच्या जेन्युइन आणि लीगल साइट्स घेऊन येतो, त्यासोबत कसं काम करायचं हे देखील सांगतो आणि जेन्युइन आणि ट्रस्टेड आपलं हे पेज आहे. याच्यावरती आजपर्यंत कधी फेक ऍप्लिकेशन आपण दाखवलेलं नाहीये, फेक प्रॉमिसेस केलेले नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवू शकता. विश्वास ठेवण्याआधी आमचे जुने व्हिडिओ बघा, जर आवडले तरच सबस्क्राईब करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आहे ChatGPT आणि AI. याचा वापर काय करायचा? आता भरपूर सारे बिझनेसेस आहेत. रिअल इस्टेट असेल, त्यासोबत सलोन्स असतील, क्लिनिक असेल, हॉस्पिटल असेल, त्यासोबत जिम असेल, भरपूर सारे इंडस्ट्रीज आहेत. आणि या इंडस्ट्रीजला कंटिन्यू कॉन्टेंट लागतं. कॉन्टेंट म्हणजेच काय? स्क्रिप्ट लागते. तर ही स्क्रिप्ट कुठे जनरेट होते? तर तुम्ही ती जनरेट करू शकता ChatGPT. तुम्ही तुमच्या माइंडसेटने तुम्ही एक स्क्रिप्ट जनरेट करू शकता. त्यानंतर त्याला ChatGPT मध्ये अपलोड करून रीराईट करू शकता, जेणेकरून काही असे वर्ड्स जे मार्केटिंगमध्ये खूप प्रभावीपणे तुम्ही यूज करू शकता आणि त्यांचं सेल्स डबल होण्याचे चान्सेस वाढू शकतात. म्हणजेच काय? तर तुम्हाला कंटेंट रायटिंग ChatGPTची आणि हे AI ची हेल्प घेऊन करायचं आहे. तुम्हाला फक्त ChatGPTला प्रॉम्प्ट द्यायचा आहे आणि ChatGPT तुम्हाला सगळा कंटेंट तयार करून देईल आणि तोच कंटेंट तुम्हाला तुमच्या क्लायंटला सेंड करायचा आहे. त्याचसोबत तुम्ही त्या कंटेंटवरती त्यांना पोस्टर सुद्धा बनवून देऊ शकता थ्रू AI. तर ही झाली पहिली स्किल. दुसरी स्किल आहे कॅनवा आणि ग्राफिक डिझायनिंग. ज्यावेळेस मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक बिझनेससाठी आज फेस्टिवल, ऑफर्स, त्याचसोबत बर्थडेज, त्यानंतर वेगवेगळ्या ऑफरचे बॅनर प्रत्येकाला बनवायचे असतात. पण कसे बनवायचे ते स्वतः तर बनवू शकत नाहीत, बिकॉज त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही. तर त्यामुळे ते फ्रीलान्सर्स हायर करतात. तर त्या फ्रीलान्सरमध्ये जर आपण कॅनवा ग्राफिक डिझायनिंग शिकलो, याच्यासाठी कुठल्याही फोटोशॉपची किंवा टेक्निकल स्किलची गरज नाही. याच्यामध्ये तुम्ही ब्रोशर्स, पॅम्पलेट्स, मेनू कार्ड्स, त्यासोबत लोगो, त्यानंतर क्रिएटिव्ह डिझाईन, ऑफर डिझाईन, अशा भरपूर साऱ्या डिझाईन्स एका प्लॅटफॉर्मवरती बनवू शकता, तेही क्वालिटीमध्ये. यासोबत तुम्ही AIचा पण यूज करू शकता. कॅनवामध्ये सुद्धा AI आता इंटिग्रेट झालेला आहे. तुमचं काम सोपं करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. तर तुम्ही त्यांना ग्राफिक डिझायनिंग बनवून देऊ शकता आणि त्याचे तुम्ही चार्जेस 300 रुपयापासून ते 2,000 रुपयापर्यंत पर डिझाईन घेऊ शकता तुमच्या एक्सपिरियन्सनुसार. तर ही सुद्धा खूप तगडी स्किल आहे आणि ही शिकणं गरज आहे. तर त्यामुळे 2 नंबरला आपण ठेवलेला आहे कॅनवा ग्राफिक डिझाईन. त्यानंतर 3 नंबरला आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट. आता भरपूर जण तुम्ही पाहिलेले असतील किंवा तुम्ही स्वतः देखील असाल, तुम्ही तुमचं इंस्टाग्राम पेज हँडल करता, फेसबुक पेज हँडल करता, त्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला बघताय, याचा अर्थ तुम्ही युट्यूब पण पहा. हेच सर्व्हिसेस तुम्ही क्लायंटला देऊ शकता. त्यांचं इंस्टाग्राम हँडल करणे, त्यांच्या पोस्ट शेड्यूल करणे, पोस्टिंग करणे, कमेंट्सला रिप्लाय करणे, कमेंट्स करणे, त्यासोबत जे मेसेजेस आपल्याला आले त्या मेसेजला रिप्लाय करणे, आपला सेल्स कसा वाढवता येईल, ऑनलाईन प्रेझेन्स कसा वाढवता येईल, ब्रँडिंग कशी करता येईल, या सगळ्या गोष्टी करणे. तर याच्यामध्ये सुद्धा खूप मोठं मार्केट आहे. जे लोकल बिझनेस असतात, डॉक्टर्स असतील, क्लिनिक्स असतील, सलोन्स असतील, जिम्स असतील, तुम्ही या लोकांना आपली सर्व्हिस पिच करू शकता पॉझिटिव्हली. आणि खरंच सांगतो, याच्यामध्ये तर खूप मोठं मार्केट आहे आणि याच्यामधून तुम्ही प्रत्येक क्लायंटला 5 ते 3,000 रुपये चार्ज करू शकता. जर तुम्ही एका क्लायंटला 3,000 रुपये जरी चार्ज केले ना, तुम्ही 5 जरी क्लायंट घेतले तरी तुम्ही 15,000 रुपये आरामशीर कमवू शकता घरी बसून. आणि या 3 स्किल जर तुम्हाला डीप मध्ये शिकायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता, जी स्किल तुम्हाला डीप मध्ये शिकायची आहे ती. त्याच्यावरती मी इन डेप्थ मध्ये व्हिडिओ घेऊन येईल आणि तो व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह आणि लाईफ चेंजिंग असणार आहे. त्याचसोबत आता मी तुम्हाला या सगळ्या स्किल सांगितल्या, पण रियालिटी सांगणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, बिकॉज आपण फेक प्रॉमिसेस अजिबात करत नाही. रियालिटी अशी आहे, या 3 स्किल तुम्ही एका दिवसामध्ये शिकू शकत नाही. याच्यासाठी तुम्हाला 1 महिना देणं गरजेचं आहे. त्याचसोबत तुम्हाला क्लायंट शोधणं, क्लायंट सोबत कसं इंटरॅक्ट करणं, त्यानंतर प्राइसिंग काय ठेवणं, तुमचा पोर्टफोलिओ क्रिएट करणं, या गोष्टी तुम्हाला आधी करणं खूप मॅन्डेटरी आहे. जर या गोष्टी तुम्ही प्रॉपरली केल्या तर डेफिनेटली सेकंड मंथ पासून तुमची इन्कम चालू होणार आहे. नंतर या स्किल तुम्हाला चांगल्या फायदेशीर ठरू शकतात घरी बसून पैसे कमवण्यामध्ये.
जर तुम्ही इंटरेस्टेड असाल किंवा तुम्हाला यापैकी कोणतीही स्किल शिकायची असेल तर कमेंट्स करा त्या स्किलचं नाव, मी त्याच्यावरती येणारा व्हिडिओ डीप मध्ये घेऊन येईन. बाकी जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या 3 पैकी कोणती स्किल तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते सांगायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.